चला सगळी चला या गोष्टी घरांमध्ये फिरली करा चला युट्यूबला कार्यक्रम जायचा आहे एवढं करू नका चला श्रीरंगाला चला 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 सगळे चला नमस्कार. आपण या ठिकाणी एक दिंडीला भेट देत आहोत जी नवसरवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इथून आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त बरेचसे अंतर किलोमीटर ते पायी चालून आले आहेत. काय त्यांचा उत्साह आहे, काय त्यांची ऊर्जा आहे, काय त्यांचा आनंद आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करू. बोला माऊली, बोला. या माऊलीकडे या. बरेच दिवसापासून श्री क्षेत्र शिवशंभो देवस्थान नवसरवाडी येथून गेले 3-4 वर्षापासून आम्ही श्री क्षेत्र नवसरवाडी शिवशंभो देवस्थान नवसरवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे आणि सर्व वारकरी मंडळी उत्साहामध्ये आनंदामध्ये या वारीमध्ये सामील होतात आणि सर्व वारकरी आनंदामध्ये गायनाचे ओढे आपल्या छंदे अशा पद्धतीनं सर्व वारकरी ज्या त्या पद्धतीनं या वारीमध्ये आनंद लुटतात आणि पंढरीस परमात्मा पांडुरंगाच्या भेटी करता आतुर झालेले आहेत आणि वाटप आहे वा भेटीची आवडी. अशा पद्धतीनं हा सुख सोहळा आम्ही भले 4-5 वर्षापासून दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे आणि या दिंडीमध्ये जवळजवळ 100-150-200 वारकरी सहभागी होत असतात आणि असा हा सर्व वारकरी मंडळी या दिंडीचा आनंद उत्साह या रस्त्याने आपापल्या पद्धतीनं त्याचा आनंद घेत असतात. असे मी सर्व नवसरवाडी ग्रामस्थ मंडळी, दिंडी कमिटी, सर्व चालक मालक या पद्धतीनं सर्वांचं अभिनंदन करतो आणि तुमचं सुद्धा स्वागत करतो. पुंडलिका तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, लालगीर स्वामी महाराज, पार्वते शिव हर हर महादेव, बजरंग बली हनुमान महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय. चालू आहे. आषाढी एकादशीचं आणखी एक नाव काय? आषाढी एकादशीचं आणखी एक नाव काय? आषाढी एकादशी देवशैनी. देव आणि आळंदी कोणत्या नदीचे किनारे आहेत? देव आणि आळंदी कुठल्या नदीच्या किनारे बसलेले आहेत? इंद्रायणी. बरं, आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी. 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 हरिपाठामध्ये किती?
हरिपाठामध्ये किती अभंग आहेत एकूण? 28. बरं, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मूळ नाव काय? ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मूळ नाव भावार्थ दीपिका. नाव ऐकलंय? भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणतो आपण, बरोबर. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठण, बरोबर आहे. संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा जन्म कुठे झाला आहे? तालुका पैठण, बरोबर. समाधी स्थळ कुठे आहे त्यांचं, ज्ञानेश्वर माऊलींचं? आळंदीला आहे. बरं, पंढरपूर कोणत्या नदी किनारे बसलेलं आहे? चंद्रभागा. बरं, आषाढी एकादशी पासून आपले लाडके प्रिय भगवंत विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात 4 महिन्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो? 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास. कार्तिक एकादशी पासून भगवंत परत जागृत होतात आणि सृष्टीचा भार सांभाळतात, बरोबर आहे. तर या त्यावेळेस आपल्याकडे देवादिदेव महादेवांचं आगमन होतं आणि श्रावण महिना सुरू होतो. आपण सगळे महादेवाच्या भक्तीमध्ये पूजनामध्ये दंग होऊन जातो, बरोबर आहे. या 4 काळामध्ये तसं पाहिलं सर्व पवित्र कार्य वर्ज्य असतं. परंतु या ठिकाणी आणखीन एक सांगायचं असं आहे की आपले जे लाडके आणि प्रिय भगवंत विष्णू आहे त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. सांगता येईल का तिचं नाव? विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे 2-3 दिवसापूर्वी पुरीमध्ये. माहिती आहे का? पुरी जगन्नाथ यात्रा जी आहे ती पण विष्णूचीच आहे. आपली पंढरपूरची यात्रा ती पण विष्णूचीच आहे, बरोबर आहे. दक्षिणेमध्ये असलेले 2 प्रसिद्ध विष्णूचे मंदिर सांगता येईल का? दक्षिणेमध्ये, साऊथ मध्ये असलेले 2 प्रसिद्ध विष्णूचे मंदिर, एक आहे बालाजी, नाव ऐकलंय का? तिरुपती बालाजी आणि दुसरं आहे पद्मनाभ स्वामी टेम्पल. हे दोन्ही विष्णूचेच मंदिर आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी जय हरी जय हरी राम.